नमस्कार. सानी कलारंग, मी लीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आत्ता जोरदार पाऊस पडतो आहे आणि मी थोडीशी म्हटलं जरा उघडीप पडली म्हणून मी फिरायला गेले, जराशी पाय मोकळे करायला, कारण अजिबात शरीराची हालचाल होत नाही आणि म्हणून खालती गेले तर परत एकदा भिजले बरं का. म्हणजे पटकन परत जोरदार सर आले. तेव्हा विचार आला मनामध्ये आणि बऱ्याच जणांचे खालती प्रश्न होते की आता पावसाळा आहे, पावसाळ्यात आम्ही काय म्हणजे घरच्या घरी काय व्यायाम करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ करते आहे. तर एकतर काय माहिती आहे का, ज्यांना शुगर आहे त्यांनी तर हे व्यायाम केलेच पाहिजे आणि इतर सगळ्यांनीच करा. कारण काय माहिती आहे का, आपण पावसाळ्यामध्ये खातो, बसतो घरामध्ये आणि मग अपचनाचे त्रास होतात. ज्यांना डायबिटीस आहे त्यांची शुगर शूट होऊ शकते. तर या सगळ्यामध्ये तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे शरीर. आणि हा स्पेशली मी तुम्हाला हे ज्येष्ठ नागरिकांसाठी सांगते आहे की तुम्ही अगदी आता काय माहिती आहे, पावसाळ्यामध्ये खाली जाणं शक्य होत नाही किंवा ज्यांचे पावसामध्ये बाहेर पडायचं म्हटलं तर प्रश्न पडतो, घसरायची भीती वाटते, घरातले नाही म्हणतात की काय फिरायला जातात. तर अगदी म्हणजे मी सांगू शकते की ज्यांचे फ्लॅट सिस्टीम वगैरे आहे तर त्यांनी तुमच्या खालती पार्किंगमध्ये एक अगदी जेवण झाल्यावर 15 ते 20 मिनटं शतपावली करायचीच आहे दोन्ही जेवणाच्या नंतर. म्हणजे ज्यांची शुगर शूट होते त्यांनी हे लक्षात ठेवा. आणि स्पेशली रात्री तरी करा. सकाळी जमलं नाही, सकाळी आपली जरा तरी हालचाल होते, पण रात्री काय होतं आपण जेवतो आणि लगेच झोपतो, तर तुमची फास्टिंगची शुगर ही जास्त येऊ शकते. तेव्हा तुम्ही हे व्यायाम करायचे आहेच. पायांची हालचाल मेन. तर पायांची हालचाल कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर मी ॲक्युप्रेशर पॉईंट दाखवते की ज्यांना ह्या पावसाळ्यामध्ये शुगर वाढायचा त्रास होतो आणि हालचाल करू शकत नाही आणि पाय आखडतात, तर ह्यांच्यासाठी मी नंतर प्रेशर पॉईंट पण दाखवते आहे आणि कुठले तुम्ही घरबसल्या व्यायाम करू शकता ते दाखवते आहे. सोपे व्यायाम आहे, टी व्ही बघत बघत करू शकता. त्यामुळे अगदी तुम्ही हे कराच करा बरं का. म्हणजे अगदी अजिबात आळस करू नका, नाहीतर पावसाळ्यात जे आपले सांधे आखडतात, पचत नाही आणि परत शुगर शूट होते, असे एकात एक हात घालून सगळे आजार येतात. तर आपल्याला हे सगळे आजार दूर ठेवायचे आहेत. तर आता चला पायाचे व्यायाम दाखवते. सोपे आहेत, करायचे आहेत. ज्यांना शुगर आहे त्यांनी आपण चालण्याची कशी ॲक्शन करतो तसं करायचं आहे. हे असं हे 10 ते 15 मिनटं कराच करा. अगदी चालण्याचाच व्यायाम आहे. ह्याच्यामुळे तुमची शुगर लेवलची जेवणानंतर जी तुमची शूट होते किंवा रात्रीच्या ह्याच्यानंतर हालचाल कमी पडते म्हणून होऊ शकत नाही, तेव्हा हे व्यायाम चालण्याचा व्यायाम. हां, आलं लक्षात. असा आता दुसरा जो आहे, म्हणजे सलवारमुळे जरा दिसायला त्रास होतो आहे का, हे असं पाय उंच, परत मी टाच टेकवते बघा, टाच आणि चवडे उचलते. पाय उचलले, चवडे असं उचललं, परत टाच उचलले, असं तुमचे ह्याच्यामुळे गुडघ्याचे स्नायू, पोटरीचे स्नायू, जे काफ मसल ज्याला म्हणतात, ते बळकट होतात आणि एकदम तुमचे जे इथले सांधे आखडतात, इथले सांधे आणि खालचा जो जॉईंट असतो आपला, ह्याचा घोटा म्हणतात पायाचा, तो सुद्धा तुमचा आखडणार नाही. संधिवाताचा ज्यांना त्रास आहे त्यांना. आणि स्पेशली डायबिटीससाठी तर हे अतिशय उपयुक्त आहे. तेव्हा हे नक्की करा. आलं लक्षात. आता पुढच्याकडे जाऊया. आपल्याला माझे दोन्ही हात दिसत असतील तर ह्या हातामध्ये आणि ह्या हातामध्ये कुठे मी टिकली लावली आहे बघा, उजव्या हाताच्या करंगळीच्या इथे. तर साधारण आपली जिथे करंगळी टेकते असं वाटतंय, हे आहे करंगळी, इथे जिथे टेकेल किंवा तुम्ही असं दाब देऊन बघा. हे मी हा पॉईंट इथे दाखवला, दिसलं तुम्हाला. हे हे टिकली इथे लावली आहे. तिथे तुम्ही रात्री झोपताना सर्जिकल टेप मिळते, त्याला तुम्ही हे लावा. वाटाणा किंवा घरामध्ये हरभरा असेल तर लावायचं आणि रात्रभर ठेवायचं आणि थोडंसं असं दाबत राहा. हे हा पॉईंट आहे, तुम्ही असं दाबत राहा की इन्शुलिन लेव्हलची जी, हे असं दाबल्याने तुमची इन्शुलिन लेव्हल जी आहे ती व्यवस्थित होते. तसंच डाव्या हातातला पॉईंट कसा शोधायचा, हा उजव्या हातातला झाला, करंगळीच्या खालचा. लक्षात घ्या, मी मुद्दामून दाखवते. उजव्या हातातला करंगळीच्या खालती इथे दाबून बघायचा. जो पॉईंट दुखतो आहे, हे मी डायबिटीसच्या लोकांसाठी सांगते बरं का. आणि हे जे आहे, हे या हातामध्ये जिथे आपला पहिलं बोट टेकतं तिथे साधारण हा पॉईंट आहे. हे इथे दाबल्यावर दुखतं. हे तुमचं दुखत असेल तर अगदी तुम्ही तो जो पॉईंट आहे
त्या पॉईंटवर सुद्धा असं लावा आणि चिटकून ठेवा. हे पहा असं दिसतंय. हे पहा मी इथे लावलेलं आहे आणि इथे लावलेलं आहे. तर हे असे चिटकवा आणि झोप येस्तोर असं ह्याच्यावर प्रेशर देत राहा आणि सकाळी उठल्यावर हे फेकून द्यायचं बरं का. हे परत परत वापरायचं नाही. अगदी काय खूप खर्चिक नाही आहे. रोज 1-2च वाटाणे तुम्हाला लागणार आहे. तर हे असे उपाय करा जेणेकरून तुमची जी शुगरची हे आहे लेवल आहे ती कंट्रोलमध्ये राहील आहे. आलं लक्षात? परत एकदा रिव्हिजन करूया की आपल्याला असा चालण्याचा व्यायाम परत हे असं 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 असं, कारण हा आता पावसाळा आहे आणि आपण बसल्या बसल्या आपलं अन्नपचन होत नाही त्याच्यामुळे आणि न हालचाल केल्यामुळे सुद्धा कितीतरी आजार होतात आणि शुगरच्या पेशंटने तर नक्की लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.